नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. आज 1 ऑगस्ट 2026. तर बघा, जवळपास पावसाळ्याचे 2 महिने संपले. अजून 2 महिने पावसाळा त्या ठिकाणी बाकी आहे आपला. त्याच्यानंतर कदाचित ऑक्टोबर मध्येही पाऊस जाण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. तर आता बघा, ज्या पद्धतीने जो पाऊस झाला काल परवा, तर आता एक अपडेट जो आहे पुढच्या 15 दिवस कसा पाऊस असेल ऑगस्ट महिन्यात ते आपण अंदाज देऊ. परंतु बघा मित्रांनो, काल मी माझ्या व्हॉट्सअपवरती टाकलं होतं की साधारणपणे पावसाचा जोर वाढेल, 11 वाजेनंतर जोरदार पाऊस वाढेल, मुलांना शाळेत जाऊ देऊ नका. काल सांगितलं होतं. आज नाशिकच्या कलेक्टर साहेबांनी शाळा बंद ठेवलेल्या आहे आणि ऑलरेडी पाऊस उघडून गेलाय. काल मी रात्री सांगितलं होतं SMS मध्ये की रात्री 2 वाजता गुजरातमध्ये लो प्रेशर सिस्टम गुजरातमध्ये निघून जाईल. आज नाशिक जिल्ह्यामध्ये तुरळक जड स्वरूपाचा पाऊस किंवा पहाडे येत राहतील. मोठ्या पावसाची शक्यता आज त्या ठिकाणी नाहीये, एखाद्या ठिकाणी होऊ शकतो. परंतु शासकीय सिस्टम या कशा असतात बघा, की काल जेव्हा जोरदार पावसाचा अलर्ट होता तेव्हा त्यांनी पावसात अगदी मुलं शाळेत गेली, रस्त्यावरून पूर्वात होते, एवढ्या पाण्यामध्ये मुलं गेले. आणि आज जर बघितलं तर आज पाऊस उघडला आणि मग त्यांनी शाळेला त्या ठिकाणी सुट्टी केली. आता ठीक आहे, पश्चिम बाजूला पाऊस, पण नांदगाव तालुक्यामध्ये तिकडे अगदी कडक ऊन पडले आणि त्या ठिकाणी सरांना विचारलं की ते कसं असतं, शासकीय सुट्टी जाहीर केल्यानंतर आम्ही जर शाळेत मुलांना पाठवलं, उद्या काही झालं तर प्रॉब्लेम शासकीय यंत्रणा आम्हाला त्रास देतात. म्हणजे अशा स्वरूपामध्ये भारतामध्ये कशा स्वरूपामध्ये ज्या गोष्टी शेअर होतात, आपल्या हवामान अंदाज सेवेकडून कुठलीही त्या ठिकाणी विशेष अशी यंत्रणा नसताना अगदी अचूक अंदाज देण्याचा प्रयत्न असतो. तो तुम्ही लक्षात आला असेल तुमच्या ते. आता असो, ही जी सिस्टम बनली, या सिस्टमच्या प्रभावामुळे ती 22 तारखेला बनल्यानंतर आपण बघा मित्रांनो, आता स्क्रीनवर बघू. तर मित्रांनो, ही सिस्टम 22 तारखेला फॉर्मेशन झाली होती, 22 जुलैला. तर ती ह्या ठिकाणी तयार झाल्यानंतर तिचा ट्रॅक असं वाटत होता की उत्तर भारतात जाईल, परंतु तो मधील बाजूला नागपूर जवळ येऊन पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या ह्या भागात चांगला पाऊस दिला. अगदी 29 म्हणजे 28 तारखेपासूनच नागपूरकडे पाऊस सुरू झाला. 28-29 पाऊस झाला. नंतर 30 तारखेला मराठवाड्यात चांगला पाऊस देऊ तो उत्तर महाराष्ट्रात काल एंटर झाला. काल मुसळधार पाऊस नाशिक जिल्ह्यात झाला, पूर्व भागात कमी झाला. परंतु तो पाऊस नंतर मी रात्री अलर्ट सांगितलं होतं की रात्री 2 वाजता 21 म्हणजे 31 तारखेच्या रात्री 2 वाजता तो गुजरातमध्ये निघून जाईल. तर तुम्ही बघू शकता की सध्या आता जर बघितलं, आज 1 ऑगस्टच्या रात्री सकाळी 9 वाजता जर बघितलं तर गुजरातवर ती सिस्टम निघून गेली आहे. तर ही सिस्टम जवळपास आपण ह्या ठिकाणी तयार झाल्यानंतर आपण ट्रॅक करत होतो, सतत मी तुमच्या बरोबर होतो आणि सिस्टम कुठपर्यंत आली, सिस्टम कुठे पाऊस देते हे सगळं सांगून राज्यात कसा पाऊस असेल ते पाहू. बघा, सिस्टम तुम्हाला दिसते की गुजरातवरती जबरदस्त हा पावसाचा दायरा त्या ठिकाणी दिसतो. तर आता राज्यात कसा पाऊस असेल इथून पुढे ते आपण सांगण्याचा प्रयत्न करूया. आज 1 ऑगस्टला पालघर, डहाणू, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या कोकणाच्या भागामध्ये 1 ते 15 ऑगस्टच्या दरम्यान ढगाळ वातावरण आणि पावसाचे हलके स्पेल त्या ठिकाणी येत राहतील. आणि त्यानंतर जो पश्चिम घाट आहे, नंदुरबार, धुळे, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर या पट्ट्यामध्ये पाऊस हा विखुरलेल्या स्वरूपात त्या ठिकाणी असेल. तर 1 तारखेपासून म्हणजे उद्यापासून बरेचसे महाराष्ट्रात इंटेन्सिटी ही कमी होत जाते. तर आता बघा, तर आता सध्या गुजरातवर या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र जे रात्री 2 वाजता गुजरातमध्ये एंटर झालं. तर आता पुढील काळामध्ये बघा काय होईल. हे लो प्रेशर साधारणपणे 2 तारखेला राजस्थानकडे सरकतो, 3 तारखेला दिल्लीकडे सरकतो, 4 तारखेला पुन्हा थोडा खाली येतो मध्य प्रदेशमध्ये, 5 तारखेला ह्या बाजूला सरकतो, 6 बाजूला इथपर्यंत येतो आणि ह्या बाजूला 7 तारखेला एक लो प्रेशर एरिया तयार होतो, त्याच्यात हा मर्ज होऊन जातो. असं होतं. त्याच्यानंतर बघा, 7 तारखेला तो मर्ज झाल्यानंतर तो परत एकदा पुढे सरकतो आणि राजस्थानकडे ह्या बाजूला असा निघून जातो. तो 12, 13, 14, 15 तारखेपर्यंत हा संपूर्णपणे ह्या भागातच आहे. त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये बघा 2 तारखेपासून साधारणपणे 2 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत मोठ्या पावसाची शक्यता त्या ठिकाणी राज्यात नाहीये. मात्र 3 तारखेला सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव ह्या भागात 3 तारखेला आणि 4 तारखेला थोडा पाऊस होऊ शकतो स्थानिक क्लायमेटनुसार. त्यानंतर मात्र राज्यामध्ये 2 तारखेपासून 15 तारखेपर्यंत मोठा पाऊस नाहीये. मात्र मॉडेलवर असं दिसतं की पॅचेसमध्ये कुठेतरी दुपारनंतर हलका पाऊस आणि पश्चिम बाजूला थोडंसं पहाडी येत राहतील. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा. जेव्हा जेव्हा सिस्टम तयार होते मित्रांनो बघा, त्यावेळेस मी त्या सिस्टम बरोबर असतो.
सिस्टम कुठपर्यंत आली, त्यानंतर सिस्टम कुठेपर्यंत पाऊस दिला, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि जेव्हा भारत महाराष्ट्राच्या बाहेर जाते गुजरातमध्ये, तेही आपण सांगतो. आणि आता गुजरातमध्येही पाऊस उद्या नंतर तो कमी होऊन जाईल, कारण गुजरातमधून देखील मला भरपूर कॉल येतात. तर गुजरातचा पाऊस हा साधारणपणे 3-4 तारखेपासून कमी होऊन जाईल त्या ठिकाणी. आणि महाराष्ट्रामध्ये 2-3 तारखेनंतर उद्यापासून चांगला सूर्यप्रकाश भेटेल. आज देखील 2 तारखेला, आज 1 तारखेला आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्प्रे देण्याकरता चांगले वातावरण त्या ठिकाणी असेल. पहाडे येतील, परंतु स्प्रे देण्याकरता वातावरण अनुकूल असेल. आणि उत्तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये आज चांगला उघड त्या ठिकाणी असेल, ऊन आणि असेल. हवेचा जो प्रवाह तो 45 किलोमीटर प्रति तास हा पश्चिम घाटावरती असेल. पुढच्या 6 दिवस हवा दिसतेच, हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. त्यामुळे मित्रांनो, विचार करा, आपल्या या खासगी हवामान अंदाज संस्थे आणि निस्वार्थ कुठल्याही शुल्क न घेता हा हवामान शेतकरी वर्ग करताय. तर ज्या शासकीय यंत्रणा आहे, ज्या 2-2 लाख रुपये हे लोक पगार घेतात आणि ते लोक चुकीच्या पद्धतीने गायडन्स करतात जनतेला. बघा, आज शाळा बंद ठेवायचं काही कारण नाही. काल मुसळधार पावसात मुलांना शाळा ठेवली, म्हणजे यांच्या यंत्रणा किती अचूक आहे बघा. म्हणजे याच्यावरून हे सिद्ध होतं. असो, ती शेवटी शासकीय यंत्रणा आहे, परंतु आपल्याकडून जे आहे अचूक अंदाज देण्याचा माझा त्या ठिकाणी हा प्रयत्न असतो. आणि त्यानुसार सगळ्या शेतकरी बांधवांनी कामाचं नियोजन करा. आता आज जो काही उघड झाली त्याच्यामध्ये तुम्ही कामं करू शकता. उद्या 2 तारखेला मी अगदी अचूक रित्या संपूर्ण ऑगस्ट महिन्याचा अंदाज त्या ठिकाणी देणार आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरचा अचूक अंदाज, कारण काही मॉडेलचे डेटा मला त्या ठिकाणी कलेक्ट करायचा आहे. तो आल्यानंतर उद्या काय सिस्टम तयार होतील त्या सिस्टमचा मी तुम्हाला डिटेल देईन. सटाणा भागामध्ये काही द्राक्षाच्या आर्ली छाटण्या चालू झाल्या, त्यांनी टेन्शन घ्यायचं काम नाही, कारण 2-3 तारखेपासून 15 तारखेपर्यंत पाऊस नाही. पोंगा स्टेजमध्ये तुम्ही त्या ठिकाणी मोकळीक असेल. आता राज्यामध्ये जर आला स्पेल म्हणजे हलकाच पाऊस, तर 2-3-4 तारखेला तर त्याचं काही एवढा मोठा पाऊस नाही, तो ढगाळ वातावरण राहील. त्यामुळे कोणीही त्या ठिकाणी काळजी करण्याचं काम नाहीये, हा अंदाज घ्या. उद्या माझा अपडेटेड व्हिडिओ येईल. आणि संध्याकाळी टोमॅटोवर 9 स्प्रे आणि कोबीवरती 5 स्प्रे, असं एकदम मार्केटमधली ब्रँड क्वालिटी त्या ठिकाणी देण्याचा माझा प्रयत्न आहे. तो व्हिडिओ आज संध्याकाळी अपलोड करतो, तुम्ही तो त्या ठिकाणी बघून घ्या. म्हणजे तुम्हाला नक्कीच काम करण्या पुढे जे घेरवा, करपा, बॅक्टेरियल करपा, सर्पोस्पोरा इत्यादी काही जे रोग येतात, कोबीवरती कडा करपा, कंदकूज, म्हणजे ज्या गोष्टी येतात सगळे प्रत्येक डिसीज, त्यावरती तुम्हाला काम करायला ते सोपं जाईल. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि काल मी जेव्हा आवाहन केलं शेतकरी वर्गांना की कॉक्रोच जनता पार्टी सारखी एक पार्टी येते आणि मिलियन मध्ये व्ह्यूज घेऊन जाते आणि आपले शेतकरी वर्ग तिला सबस्क्राईब करता, आणि जर त्याच्यापासून कुठला फायदा तर नाहीये, परंतु अशा बाहेरच्या लोकांना आपण जर सपोर्ट करतोय आणि जर दीपक जाधव हवामान अंदाज शेतकऱ्यांना जर इतका सपोर्ट करत असेल, जर अशा पद्धतीने शासकीय यंत्रणा अंदाज देतात की काल पाऊस असताना शाळेत पाठवलं मुलांना आणि आज पाऊस उघडल्यानंतर शाळेत त्या ठिकाणी आज शाळेला सुट्टी दिली, अशा प्रकारे यंत्रणा देतात, परंतु माझ्याकडून अचूक माहिती दिली जाते जी तुम्हाला कुटुंबापासून तर सगळ्या गोष्टीपर्यंत, शेतीपर्यंत सगळ्यात सुरक्षित ठेवण्यास मदत करते, पिकांपासून तर सर्वच गोष्टीपर्यंत. त्यामुळे हवामान अंदाज या युट्यूब चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर देखील करा. सगळ्यांना सांगा हा चॅनल सबस्क्राईब करायला, कारण काल जवळपास 800 ते 900 सबस्क्रायबर तुम्ही मला ऍड करून दिले. तर 1 लाखाच्या पुढे आपण गेलोय आणि लवकरच आपण 10 लाखाच्याही पुढे जाऊ, कारण तुम्ही माझ्या जोडी जर असाल सर्व शेतकरी वर्ग, तर याच्यातून मी आरोग्य, अध्यात्म, त्यानंतर शेती, पीक सल्ला, अगदी अचूक गोष्टी तुमच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. कारण तुम्ही कमी खर्चात कशी शेती होईल, कारण मी त्या आजच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलंय टोमॅटोचे, ते पाहून घ्या, त्यानुसार कामाचं नियोजन करा. धन्यवाद.